नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। वाजल्यात 9:27, खूपच उशीर झाला। ठीक आहे, काय हरकत नाही, कधी कधी होतं। पण विषय असं झाला की काल आपण जसं म्हणजे शनिवारवाड्याला गर्दी काय इव्हेंट असेल असं मला वाटलं, पण इव्हेंट तर खूप मोठा होता। शनिवारवाड्याच्या बाहेर रॅली चालू होते। मला वाटलं नव्हतं एवढं मोठं आहे। अगोदर बी झालं असेल, म्हणजे दरवर्षी झालं असेल, पण मी 2-3 वर्ष झाले सोशल मीडिया बंद होतं आणि आता जस्ट यूट्यूब चालू केलं आहे, इंस्टा चालू केलं आहे। ह्याच्या 2-3 वर्ष अगोदर आपण कर्जबाजार होतो, त्यामुळे हे सगळं बंद केलेलं आणि माहीत नव्हतं रॅली वगैरे निघतात नाही का। तर खूप मोठी चूक झाली माझ्याकडून। मला काल कुठेतरी ऑटो एका साईडला लावून ते एन्जॉय केलं पाहिजे होतं सगळं मुवमेंट। असे मुवमेंट वर्षातून एकदा येत होता। खरंच खूप मोठी चूक झाली। नेक्स्ट इयर नक्की आपण ते अटेंड करू। मला वाटलं फक्त नाही का शनिवारवाड्यापुरते आतमध्ये असेल। मी आता इंस्टाग्रामवर जस्ट चेक केलं, कालचे मला रील्स आले। अरे बापरे, गणपतीला कसं असतं नाही का रॅल्या, प्रत्येक मंडळाचं वेगवेगळं डेकोरेशन, तसं होतं राव। हे बघण्यासारखं आहे आणि हे मिस झालं माझ्याकडून, म्हणजे खूप मोठी चूक झाली खरंच। नेक्स्ट इयर मी नक्की अटेंड करेन आणि बघूया आता। एवढा उशिरा चालू केल्या म्हटल्यावर आपल्याला ऑर्डर पडतील का नाही? ऑफकोर्स पडतील, पण जे पडलं ते घ्यायला लागेल, नखरे नाही करायला लागेल। आणि काल चांगला व्यवसाय झाला, कारण काल सगळे बिझी होते आणि आपण व्यवसाय करत होतो। ठीक आहे, काय हरकत नाही। नेक्स्ट इयर तर करूया ओलाबेर चालू। आणि CNG आपण भरला आहे 300 रुपयाचा, आज आपल्याला टार्गेट आहे 1700 रुपयाचं। एवढा उशीर येऊन 1700 करणं म्हणजे संध्याकाळी 8-9 वाजणार भाऊ, वाजू दे, 100% करून टाकायचा विषय। तर बघूया 1700 करायला किती वेळ लागतो किती नाही। चला, पडेल तेवढं रे मित्रांनो। जर तुम्ही उशिरा आलात तर तुमच्याबरोबर असंच होणार की आपल्याला पहिली ऑर्डर पडलेली 5-10 मिनटं लगेच पडली, पण ती ड्रॉप आत्ता झाली। वाजल्यात 10:58, तर विचार करा 1-1.5 तास लागले। ट्रॅफिक लय होतं, त्यामुळं 211 रुपयाची ऑर्डर होती उबेरची। पहिली पडली, कॅन्सल झाली। दुसरी पडली, कस्टमर नाही मीच कॅन्सल केली। ही तिसरी पडली। असं पिक करत मला कुठं नेलं माहिती का? भारतीपासून ह्याला नेलं, स्वामीनारायण मंदिरपासून। असं 2-3 ऑर्डर पिक करत आणि स्वामीनारायणवरनं आपण आत्ता आलो आहोत रुबी हॉलच्या इकडे। रुबी हॉलचं बॅक साईड आहे। अवघड खेळ, 211 कमवायला राव, एवढे 500 रुपये कमवले असते मी। जर 500 नाही, जर रोड रिकामा असताना ऑर्डर जर चांगली पडली असते 1000 रुपये झाले असते। त्या दिवशी आपण अर्धा तास 300 रुपये कमवले माहिती का, जे की मोठी ऑर्डर होती आणि रस्ता रिकामा होता, हायवे। जर असंच मोठा हायवेला ऑर्डर पडली असते, रिकामा असतं का भाऊ, नसते का मोठी ऑर्डर आत्तापर्यंत 1-1.5 तास झालं नसतं का? नशीब उशिरा कोणी यायला लावलेला, काय करायचं, झोप होत नाही। मग गजर लावलेला बंद करतो आणि परत झोपतो। मग 6चा गजर लावतो मी, तो बंद करतो परत झोपतो आणि डोळेच उघडत नाही। असं होतं, पहिल्यासारखं नाही मला यायला। तर पहिलं राव उठायचं म्हणजे उठायचं 3:30-4ला। गेले ते दिवस, आता काय असं काय हरकत नाही। 200 रुपये झाले समजा, आपण 11 रुपयाची चिल्लर पुढं होईल ॲडजस्ट। 200 झालेत, अजून 1.5 करायचे, जे की खूपच मोठी गोष्ट आहे। तर बघू पुढची ऑर्डर कधी पडते की नाही, जी पडेल ती उचलायची बघू। तर मित्रांनो, 5च मिनिटात आपल्याला दुसरी ऑर्डर पडली आणि आता जस्ट ड्रॉप केलेलं आहे। पेशंट होते, त्यामुळे खूप स्लो लागलो। आपण आता आहोत सिटी प्राईड चौकात येतात। वाजल्यात 11:49, 12 वाजत झाल्यात आणि 300 रुपये झाले टोटल काहीतरी आपले, जे की बघायला तर खूपच कमी झालेलं आहेत। तर एवढ्या वेळात तर आपले 500 होतात कधी कधी। आज ते ट्रॅफिकमुळे गोळ झाला बरं का, नाही तर अजून 200 रुपये झाले असते आपले। काय हरकत नाही, जरा अवघडच दिसते 1700 करणं, पण 100% देणार भाऊ आपण। मला माहिती आहे 3-4 नंतर पळणार आहे आपण, गाडी पळणार आहे आपली जोरात। फक्त 200-300 असे मोठे ऑर्डर पडले तर 1000 होऊ शकतो। आता बघू, आता इथनं कुठनं ऑर्डर पडते। इथनं आत्ता जाऊ सिटी प्राईड, चला चौकात। सिटी प्राईड मार्केट यार्ड रोडला आहे, एक अर्धा किलोमीटरवर सिटी प्राईड आहे, लेफ्ट साईडला मार्केट यार्ड रोडला आहे। तर आय होप सिटी प्राईडपासून छावा जोरात चालू आहे चित्रपट, त्यामुळं लई लोक गर्दी करतात, ते त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो। ऑर्डर भेटू शकतात तिथनं, बघू चला। तर मित्रांनो, जेवण झाल्यानंतर एक टेक घेतलेला, पण तो 3-4 सेकंदाचा होता। तेवढ्यात एक कस्टमर भेटला मीटरनी डेक्कन साईडला। डेक्कनला होतो आपण आणि तिथं आपण आपली पाण्याची बॉटल जिथं जेवायला गेलतो तिथं विसरलो।
महागातली बॉटल होती, 300 रुपयाची स्टीलची बाटली होती. आणि आत्ता आपण आहोत कुठे धायरीमध्ये. त्या डेक्कनला सोडलं, डेक्कनवरनं एक कस्टमर भेटला आपल्याला, आय थिंक कोथरूडवरनं काहीतरी NDAला गेलो, NDAवरनं आता धायरीला आलो. आणि मला ह्याच्या अगोदर जेव्हा NDAला चाललेलं तेव्हा तहान लागली, तेव्हा मी बघतोय माझी बॉटलच नाही. मग मला आठवलं आपण जिथं जेवायला गेलो तर डेक्कन साईडला, तिथं विसरलो. आता वाजल्यात किती 3:30 आणि विसरलो मी 1:30 वाजता. 2 तासात एवढं घडलं. आणि प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पित नाही तुम्हाला, जसं काही मी सांगितलं त्यामुळे आपल्या छातीला त्रास होतो, डॉक्टरने सांगितलं आहे मला. त्यामुळे प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पित नाही. पण आता पाणी प्यायचं आहे मला, तर आता कसं करायचं? पाण्याची बॉटल माझ्याकडे एक आहे, प्लास्टिकची बॉटल आहे, पण ते इमर्जन्सीसाठी ठेवलं. म्हणजे माझ्याकडे स्टीलची बॉटल असते, ती जर संपली तर त्यात रिफिल करतो आपण आणि त्यातनंच पितो. बघायला गेलं तर ते प्लास्टिकचं पाणी असतं, पण पिताना स्टीलच्या ह्यात पितो. जर ते नाही का त्यात संपलं असेल तर, नसेल तर जर कुठं असेल, आता उन्हाळ्यात बऱ्याच ठिकाणी नाही का कुंड्या म्हणतो ते पाणी प्यायच्या मटके असतात मोठे मोठे, तिथनं भरून घेतो आपण. पण आपली स्टीलची बॉटलच हरवली म्हणलं होतं काय. आणि आता मला डोक्यात चाललं आहे की तिकडेच जायचं डेक्कन साईडला, पण इथनं 10-12 किलोमीटर आहे. आणि 10-12 किलोमीटर एमटी जाणं म्हणजे परवडणार आहे का आपल्याला सांगा? आणि उद्या जर गेलं तर ती बाटली राहणार नाही. आत्ता बी राहीन का नाही माहीत नाही. जपानला गेलं 3 दिवसांनी राहते. जपानकडे असं नाही का सिस्टीम, तुझी समजा एखाद्या व्यक्तीची गोष्ट असेल ती 3-4-5 दिवस तिथं पडेल असते किंवा चौकीला जाते, पण ते कोण घेत नाही. आपल्या इथं भाऊ इकडं असं बघूस पण इकडं गायब होती. आता काय माहिती बाटली राहिली का नाही राहिली, काय माहिती. आता जायला तर लागेल, बघू. आय होप कोणी घेतली नसावी, तर दिवस पावला म्हणायचं. पण इकडनं एमटी जायचं म्हटलं मग तेवढाच पडलं. ऑर्डर पडलेली, स्वारगेटची ऑर्डर पडलेली, ब्लॉकच्या नादात गेलं. असं काय हरकत नाही, परत पडेल. आपण वाट बघू 5-10 मिनटं. वाजल्यात 3:30, 10 मिनटं वाट बघू. पडली तर ठीक, नाही तर डेक्कन साईडला निघू. स्वारगेटवरनं डेक्कन जवळ होतं काय मीच झालं. डेक्कन काय रे, किती लांब घरापासून? जाऊ आजच्याच, पण आजच्याच गेले तर बोलता येईल त्यांना की कुठे काय करून. मला तर वाटतं गेले 99% असं वाटतं गेलं, पण 1% असं वाटतं नाही त्यांनी ठेवलं असेल. आय होप त्या 1% चाललो आपण, कारण ती आपली वाटली भाऊ, पैशाने विकत घेतली, फुकट थोडी आहे. आपलं तेवढं CNG जातो दिवसाचा, ते कशाला सोडायचं आपण. बघू. आय होप फक्त आय होप करू शकतो, बाकी काही करू शकत नाही. 1% चाललं फक्त, बघू. हां, तर आत्तापर्यंत आपले झाले टोटल, मगाशी नव्हतं सांगितलं ना, इथंच अजून कुठं हल्लो नाही आहे. 3:33 झालेत टोटल. बघितले मी आत्ता 1000 रुपये मला सांगितले का नाही लक्षात नाही माझ्या. बॉटलच्या नादात नाही का 1000 रुपये झालेत. तर इथं आपला पहिला स्लॅब कंप्लीट होता, ते सेकंड स्लॅबकडे चाललो आहे. म्हणजे की आजची दिहाडी तर निघली, पण बाटली हरवली त्याचं टेन्शन आहे. ते भेटेल कसं बी मला, एवढं काय टेन्शन नाही घ्यायचं. बघू असं म्हणायचं, पण टेन्शन तर येतं. तर 1000 रुपये झाले, दिहाडी तर निघाली. दिवस वाया नाही घालवायचा मित्रांनो आपल्याला. बरं उशिरा लवकर येऊ. आता 700 रुपये करायचे आहेत. वाजल्यात किती? 3:33, 3:30. अजून अर्धा तास इकडे तिकडे समजा 4 नंतरनं 5, 6, 7 3 तासात 700 रुपये होतील का? 7चा टायमिंग आपला बरोबर. 3 तासात 700 रुपये करायचे, जे की आपल्याला झाले असतात. 100-150ची ऑर्डर पडलेली, पण ब्लॉकच्या नादात गेली, काय हरकत नाही. आणि उजवा डोळा बघा माझा, हा उजवा, हा उजवाच आहे. हां, हे कॅमेरा तुटतं दिसतं, मीच कन्फ्यूज व्हायला लागले. उजवा डोळा फडफड करतो बघा. पप्पा कुठं आहे? नीट बघितलं मग जर 1-1.5-2 जेव्हापासून जेवायला गेलो तेव्हापासून फडफड करतोय, काय करतोय काय माहिती. जर समजा काही वाईट झालं तसं तर समजून घ्या, तुम्हाला बी भविष्यात असं काय झालं की उजवा डोळा फडफड करतो. माझ्या सांग समजा मी सांगन काय झालं काय नाही. वाईट जर झालं तर समजा मग हे साईन आहेत नाही का, की बरेच जण मानतात किंवा मानत नाही की राईट डोळा फडफड करणं. हे साईन तर मला 5 मिनटापूर्वीच एक अर्धा तास पूर्वीच कळलं की आपली पाण्याची बाटली गेली. असं याच्यापेक्षा वाईट अजून काय होऊ शकतं. तर मित्रांनो, आत्ता जी ऑर्डर पडलेली ती पडलेली नांदेड सिटीला. आत्ता आपण आहोत नांदेड सिटीच्या सर्कलपाशी. सर्कलच्या राईट साईडच्या लेनमध्ये आहोत.
आणि इकडून जो रोड जातो तो शिवनेर जातो, तर ते थांबलो आहे. ऑर्डर ड्रॉप केली, पण विषय असा आहे की मला इकडे यायचं नव्हतं. तुम्हाला माहिती मला डेक्कनला जायचं, पण आपल्या हिशोबाने कुठं चालतं आहे का? आपल्याला मगाशी पडलेली पण ते ब्लॉक चॅनल गेली, काय हरकत नाही. आय होप इथून तरी एखादी पडावी. धायरीला पडलेली मागाशी इकडंच होतं, मागाशी परत तिकडे गेलो, तिकडनं परत तिकडे आलो. आता परत धायरी किंवा स्वारगेट वगैरे पडली तर नशीब येणारच. एवढं तरी होतं की आपल्या टार्गेटच्या जवळ चाललो आहे. मागाशी 700 कमी होते ना, 1000 झाले, आता हे 1100 झाले, अजून 600 कमी आहेत. आणि मला डेक्कनलाच जायचं अजून. माझ्या डोक्यात तेच चाललं, माझ्या डोक्यात आता टार्गेट जाणं चाललं आहे 600, 500, 700 रुपये, 600 रुपये कशी होईल. मला डेक्कनला जायचं आहे एवढं माहिती आहे. मला माझी बॉटल पाहिजे. तर मित्रांनो, मागाशी आपण होतो नांदेड सिटीला, तिकडनं ऑर्डर पडली आपल्याला कोथरूडला. आपण आता आहोत कोथरूडच्या इकडे आणि CNG पंप समोर आहे, 100 मीटर पाठीमागे. आता इथनं सरळ डेक्कनला जायला लागणार आहे मला. एक ऑर्डर पडली पण कॅन्सल झाली, काय हरकत नाही. पण बाटली पाहिजे, बाटली घेतल्याशिवाय घरी नाही जाणार. बघा तुम्ही, आज बाटली घेऊनच जाणार मी. टोटल 1300 रुपये झालेत आपले. वाजल्यात 4:34. 8 किलोमीटर काहीतरी दिसते मला, 8 का 6-7 काहीतरी दिसते. आपण जिथं जेवलेलं ते 8 किलोमीटर आहे, डेक्कन इथून 6 आहे, 1-2 किलोमीटर इकडे तिकडं. बाटली घेतल्याशिवाय घरी नाही जाणार भाऊ. अजून 300 रुपये करायचे, 1300 ना, 14, 15, 16, 17, अजून 400 रुपये करायचे. खूप मोठी गोष्ट आहे. किती वाजल्यात? 4:30. होईल, पडले तर होईल. आता 5 मिनटं झाले, पडले नाही. आय होप तिकडं पडली तरी एखादी 100-1 रुपयाने. तर मित्रांनो, कोथरूडवरनं ऑर्डर पडली आपल्याला स्वारगेटला. आता आपण आहोत स्वारगेट मेट्रो स्टेशनला आणि आता इथनं परत डेक्कनला जायचे. बाटली घेतल्याशिवाय भाऊ रिकामा जाणार नाही. आत्तापर्यंत झाल्यात 1400 काहीतरी, 15, 16, 17, अजून 300 रुपये करायचे आणि वाजल्यात 5:08. काय बी होऊ दे, रिकामा जायला लागलं तरी चालेल, शीतं भेटलं तरी शीतं भरत जाईल, कसं बी जाईल, बाटली घेऊनच येणार. बघा मित्रांनो, आपण आता स्वारगेटला होतो, जसं मी बोललो तुम्हाला. रिक्षावर जाहिरात करायला लागत उबेरवाले नाही का, 0% कमिशन आणि दिवसाला 19 रुपये कट आणि 100% कॅश पेमेंट. प्रूफ बघा, दिसलं का? एक माणूस वाकलाय तिथं काय का, म्हणजे गाडी पुसतोय ते रिक्षावर आहे. असं बऱ्याच रिक्षावर आहे. म्हणजे जे सांगायचा मुद्दा हा आहे की उबेर एवढे जाहिरातीला पैसा घालवते नाही, तिथं फालतू पैसा घालवते. जिथं आमचे हक्काचे पैसे 17 रुपये पर किलोमीटर ते द्याय नाही आणि तिथं फालतूगिरी तिथं नाही. तिथं म्हणजे तुमचा धंदा वाढवायला बघते, चांगली गोष्ट आहे, धंदा करा तुम्ही, पण गरिबाचा पैसा कशाला खाता नाही का? ड्रायव्हरचे पैसे कशाला 3-3 रुपये पर किलोमीटर खाता? कस्टमरचा फायदा करून देण्यासाठी ड्रायव्हरचं नुकसान करताय तुम्ही. हां, चला. खुशी बघताय तर त्याच्यावरनं कळलं असेल की पाण्याची बॉटल भेटलेली आपल्याला. वाजल्यात 5:34. फायनली माझी पाण्याची बॉटल मला भेटली 300 रुपयाची. तर झालं असं त्या मॅडमला जाऊन विचारलं, तिथं आपण जेवायला गेलो, ते म्हणले हिचं तर राहिलं नाही, राहिलं असं तर ठेवली असेल. शेजारी मी ज्यूस प्यायला गेलो ज्यूस सेंटरवर, तर तिथं राहिली होती आणि मला असं वाटलं की त्यांच्याकडे राहिले असेल. त्यांच्याकडून ते म्हणले तू तिकडे गेलं तर तिकडे बघ. म्हणणं नाही, तिकडे नसून राहिली नाही का, मला असं वाटलं होतं. पण ते म्हटलं एकदा बघून यायला काय हरकत आहे. बघितलं तर तिथंच राहिलेली. असा आम्ही विसरबोळा. तुम्ही पण तुमची बाटली विसरली असेल कुठं आणि अशी खूप मोठी गोंधळ आणि बरंच काही घडलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघू आता इथनं एखादी ऑर्डर पडते. तर मित्रांनो, कशी फजिती झाली ती आपली, मजा आली ना बघायला. माझी लई घाण फजिती झाली. मला वाटलं नाही का जाऊया, तेच रिपीट काय करणार मजा आहे. तिकडं असेल असं वाटलं पण इकडं निघालं. पण मला पहिल्यांदा असं वाटलं की ज्यूस सेंटरपाशीच राहिलं असेल. जेवल्यानंतर मी नेहमी नाही का ताक वगैरे काहीतरी पितो, ताक ज्यूस वगैरे, जे की बरं असतं, पोट भरतं, होतं सगळ्यांबरोबर, काय हरकत नाही. वाजले 6:03. तिकडनं एक ऑर्डर पडलेली आपल्याला. आपण आपल्या एरियामध्ये आलो आहोत. आपण आत्ता आहोत 7 वंडर सिटीच्या इथं, जे की इथं 7 अजुबे आहेत असं म्हणलं जातं. एक छोटंसं गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये 7 अजुबे आहेत. हे खूप जुनी गोष्ट आहे, बऱ्याच जणांना माहीत नसेल तर. हे आपल्या घरापाशीच आहे. तर नवीन जेव्हा आलं तर तेव्हा फुल फेमस होतं. आता खूप कमी लोक येतात, पण येते ते, असं नाही की नाही येते ते. आता एकाला सोडला तर मला म्हणत होता 1 मिनटं ऑर्डर पडली.
शनीनगर जाऊ. तर मित्रांनो थोडी लाईट घेतो. हां आता सर ओके वाटते नाही का. तर आत्ता जस्ट आपण ऑर्डर ड्रॉप केली शनीनगरची. शनीनगरला आपण आत्ता वाजले 7:43. टोटल 1620 झालेत, म्हणजे 80 रुपये कमी आहेत 1700ला. 80 रुपये करून घरी. तर काय वाटतंय तुम्हाला 80 रुपये होतील का? कमेंट करून सांगा. तोपर्यंत मी बघतो कोण भेटते का. भेटेन. ओला उबेर चालू आहे आपलं. ओला उबेरची मेहरबानी. ऑनलाईन धंदा तरी असं नाही होत. असं करा गेलो ना मी गाडी घ्यायच्या अगोदर, म्हणजे गाडी घेतल्यावर मीटर पासिंग व्हायच्या अगोदर, की म्हणजे नंबर येऊस्तोपर्यंत 1 आठवडाभर थांबायला लागतो नंबरला. कारण तेव्हा मी जेव्हा घेतो तेव्हा लई ट्रेंडिंगला जोरात चालू होतं. तेव्हा मग आठवडाभर मी मीटरवर धंदा केला. 1000 रुपये करायला मला सांगतो माझा जीव जात होता. जीव. सकाळी 3:30-4ला उठून 25-25 नाही. बघा ना तुम्ही काय कसं CNG सगळं जाऊन 1000 रुपये करायचं म्हणजे जोक आहे का. 5-6 वाजेपर्यंत 1000 रुपये व्हायचे माझे. आणि नंतर ना ओलाने काय म्हणते तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, म्हणजे धमाकोळच केलेलं आहे आपण. तर बघा 80 रुपये कसे येतात कसे नाही. तर फायनली मित्रांनो टार्गेट कंप्लीट झाले. वाजले 7:19. आपण आलो आहोत शरद कॉलेजचे, तर म्हणजे आपल्या पार्किंगच्या जवळपास, म्हणजे CNGच्या जवळपास. तर ही ऑर्डर पडायला मला भरपूर वेळ लागला, कारण ऑर्डर पडवते पण तेच लांब आपल्याला घराकडं ऑर्डर भेटत नव्हतं. म्हणजे जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत हल्ला नाही. तिथंच थांबलेलो आणि तिथूनच ऑर्डर पडली आणि झालं आजचं टार्गेट. तर आज जर मजा आली असेल तुम्हाला, मला बी आले, कारण बाटलीचा गोंधळ झाला. त्यामुळं भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. चला.